कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच लावली तेव्हा असं लक्षात आलं की डेली आन्सर रायटिंग, वीकली टेस्ट, टाइमली सिलेबस कव्हरेज आणि आस्क मी एनिथिंग सेशन हे 4 जे आहेत ते प्रयासचे पिलर्स आहेत आणि याच्यावर सगळं खेळ सुरू आहे. पण त्यासोबत एक महत्त्वाचा कंपोनेंट आहे जे प्रयासमध्ये कंडक्ट केला जातो, ते सेशन म्हणजे आस्क अस एनिथिंग. त्यामध्ये सगळ्यांचे कॉमन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. तुम्ही लोक ट्रूथफुल आहात, जे खरं आहे मग ते कोणाला पचव नाही पचव ते तुम्ही सांगतात. UPSC जर्नीमध्ये तुमचा मेंटल हेल्थ पण खूप इफेक्ट होतो. तर त्या मेंटल हेल्थसाठी ना तुम्हाला जेव्हा बर्डन येतो ना, तेव्हा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड या तिन्हीचा रोल हा चांगला प्ले करतात. तर इथले मेंटर डेली आन्सर रायटिंग त्यातून आम्हाला टाइम मॅनेजमेंटही जमायचं. दुसरं म्हणजे जेव्हा ती शीट इव्हॅल्युएट होऊन येते तेव्हा असं लक्षात येतं की इंटरमध्ये आपण हे अजून बेटर काहीतरी करू शकलो असतो. त्यानंतर कीवर्ड टाकलं पाहिजे होते किंवा मग नंबर ऑफ पॉईंट्स किती असले पाहिजे, त्याच्यानंतर वे फॉरवर्ड कुठे असला पाहिजे, कुठे चॅलेंजेस दिले पाहिजे, कुठे लिमिटेशन दिले पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या डेली आन्सर रायटिंग मध्ये त्या 7 ते 8 मिनिटांमध्ये कशा करायच्या त्या सगळ्या गोष्टी इथे प्रयासमध्ये घेतल्या जातात. आणि नंतर एका पॉइंटला आल्यावर मी बघते की मी खूप पुढे आली आहे. मेन थिंग UPSC मध्ये कोण बोलत नाही ते आहे की मेंटल इश्यूज जे तुम्हाला पूर्ण या प्रोसिजरमध्ये हे करते, त्याच्यामध्ये या टीचर्सनी असा मेन रोल प्ले केलाय की एक प्रॉपर अटॅचमेंट होऊन जाते त्यांच्यासोबत आणि त्यांनी फील केलेलं आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला एवढ्या प्रॉपर वेमध्ये डायरेक्ट करतात की आपल्याला असं वाटतच नाही की हा मी एकटी या जर्नीमध्ये आहे. ॲज अ फॅमिली दे कम टुगेदर अँड दे वर्क विथ अस. सो दिस इज व्हेरी ॲप्रिशिएबल थिंग दॅट विच आय हॅव नोटिस. मला आता 6 महिन्यानंतर असं वाटतं की मी तेव्हा जो गेस केलं किंवा ॲझम केलं की होईल चांगलं, ते झाले खूप चांगलं. माझे आन्सर म्हणजे खूप डेव्हलप झाले. सरांशी भेटतो कंटिन्यू.